ऋषींनी विचारले, कोण आहात, कुठून आलात, या घोड्यावर स्वार का नाही कोणी? सैनिकांनी सांगितले की ऋषीजी, हा मानधाता चक्रवर्ती राजाचा घोडा आहे, यावर कोणी नाही बसू शकत. तुम्ही कुठे गेला होतात बाबांनो? चिणूक ऋषींनी विचारले. असे असे सगळी कहाणी सांगितली. आता काळाने त्याचा रिमोट ऑन केला, त्याचा नाश करण्यासाठी, भक्तीचा. म्हणू लागले, बाबा सगळ्या पृथ्वीवर फिरलात, कोणी राजाशी युद्ध करायला नाही उठले? कोणी स्वीकार नाही केले की नाही? आमच्या राजाकडे 72 कोटी सेना आहेत, थोबाड फोडतील. आहे कोणाच्या बाहूंमध्ये ताकद? कोणीच नाही मिळाले. आम्ही सगळीकडे फिरून आलो. आता काळ प्रेरणेने त्या चिणूक ऋषींच्या मनात काळाने रिमोटने केले की याला अभिमान झाला आहे, याचा अभिमान ठीक केला पाहिजे. ऋषींनी म्हटले की मी पकडला बाबा हा घोडा आणि युद्ध स्वीकार केले तुमच्या राजाचे. या घोड्याला बांधा, या वृक्षाला, माझ्या झोपडीजवळच्या वृक्षाला बांधा. सैनिक म्हणू लागले, अरे कंगाल, तुझ्याकडे दाणे खाण्यासाठी नाहीत आणि तू युद्ध ओढवून घेतलेस त्या मानधाता चक्रवर्ती राजाचे. तुझी काय वाईट वेळ आली आहे. बोलले, तू आपला जप कर माळेने, चुपचाप कर जे तुझे काम आहे ते. का मरायचे तुला आमच्या हातून? आता चिणूक ऋषींनी म्हटले की सांगा तुमच्या राजाला, माझ्या नशिबात असेच लिहिलेले असेल तर असेच योग्य, तुमच्या हातूनच मरीन. हा घोडा, हे युद्ध मी स्वीकारले. आता सैनिकांनी सांगितले की तुमचा घोडा बांधला. राजाने विचार केला की आज एका माणसाने हिंमत केली, उद्या दुसरा डोकं वर काढेल. एका माणसाला मारण्यासाठी 18 कोटी सेना पाठवली, पूर्ण सैन्यदल, की सगळ्यांचं हृदय हलेल. कोणी अजून हिंमत नाही करणार. ही राजनीती होती. तिकडून त्या चिणूक ऋषींनी संपूर्ण जीवनात जी ओजी वाहिली होती, ती काळाची पूजा केली होती, ब्रह्मचा जप केला होता, अशा सिद्धी मिळवल्या होत्या. हठयोगाने सिद्धी मिळाल्या होत्या, ओमच्या जपाने पण सिद्धी मिळतात. त्याने आपल्या सिद्धींचा एक ॲटम बॉम्ब बनवला. चार पुतळ्या तयार केल्या. राजाच्या 18 कोटी त्याने 4 तुकड्या बनवल्या. राजाने पण आपल्या सेनेच्या 18 कोटी सेना पहिल्या वेळेस पाठवली, तर एक पुतळी पाठवली त्याने. सगळ्यांना ठार मारले, 18 कोटी सेना मारली. राजाने दुसरी तुकडी पाठवली, या ऋषीने दुसरी पुतळी पाठवली. 72 कोटी सेनेचा नाश केला. आता पुण्यात्म्यांनो, आता परमेश्वर कबीर साहेब सांगतात, वैतरक्षौणी अक्षय करी चुनक ऋषीश्वर एक, ये दे धारे जोरा फिर ये सभी काल के बेखे. होय होय होय. हे भगवान, किती गोड वाणी सांगितली. एकाच अमृतवाणीच्या श्लोकात दोह्यात सांगितले की 72 कोटी सेनेचा नाश केला. क्षय म्हणजे नाश केला. 72 अक्षौणीचा. अरे चुनक ऋषीश्वर एक. त्यांना ऋषीश्वर म्हटले जाते. ऋषींमध्ये श्रेष्ठ, सर्वप्रधान, म्हणजे त्या काळाच्या पुजाऱ्यांपैकी सर्वश्रेष्ठाचे हे लक्षण आहे. और दे धारे या मौत फिरे, ये सभी काल के भेख है. हे काळाचे ब्रह्मपर्यंतचे पुजारी म्हणवतात. हे देहधारी जिवंत मृत्यू बनून फिरतात. माणसाच्या व्यक्तीच्या रूपात हे ऋषी म्हणवतात आणि हे ॲटम बॉम्ब बनून फिरतात सगळे. आता हरकी पेढीमध्ये जाऊन सत्यानाश केला. 25,000 मेले लढून. हे देहधारी म्हणतात, मृत्यू बनून फिरतात. हे एकमेकांना कापून खातात. आता भलेही पुण्यात्म्यांनो हत्यारांनी मारू दे किंवा आपल्या वचनशक्तीने मारू दे, ज्याच्याकडे ही साधना शक्ती, तंत्र मंत्र आहेत, ते त्याचे हत्यार आहे आणि त्याचे पाप पण त्याला मिळेल. आता चिणूक ऋषींनी 72 कोटी प्राण्यांचा नाश केला. आता बघा, काळाचे जाळे हे कसे समजू शकेल? जोपर्यंत त्याचे पुण्य राहील, पुण्य आणि पाप वेगवेगळे डिपॉझिट होतात प्राण्याचे. जसे गीताजी अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये म्हटले की जोपर्यंत माझ्या या ज्ञानाचा जो आश्रय घेईल, जसे 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की तत्वदर्शी संताकडे जाऊन त्या परमपिता परमात्म्याच्या तत्वज्ञानाला समज, ते सांगतील सगळे ज्ञान. तर म्हणतात की माझ्या या ज्ञानाचा आश्रय घेऊन 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात, आणि जो व्यक्ती त्या तद्ब्रह्मशी परिचित आहे, सगळ्या कर्मांशी परिचित आहे आणि सगळ्या आध्यात्मिक ज्ञानाशी जो परिचित आहे, तो केवळ जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतो. तर तत्वदर्शी संतच सांगू शकतात. तर इथे हे कर्म सांगितले जातात. इथे काय आहे की काळाच्या लोकात दोन्ही पुण्य व पाप दोन्ही मिळतील तुम्हाला.
वेगवेगळे तुमचे जमा होत जातात. आता बघा कसा खेळ आहे. हजारो वर्षांपर्यंत त्याने ओम नामाचा जप केला, तपस्या केली. त्या तपाने तर त्याचे तप बनले तप. त्याला राज्य मिळेल, इंद्र बनेल, पूर्ण पृथ्वीचा कधी राजा बनेल. ओम नामाच्या जपाने ब्रह्मलोकात जाईल. तेथे हजारो युगांपर्यंत ब्रह्मलोकात थाट करेल. आपल्या पुंजीने तिथे मौज करेल या पुण्यांनी, ओम नामाच्या जपाच्या कमाईने. आणि मग तिथे याला बर्बाद करून हा परत इथे गाढव बनेल. मग नरकात जाईल, नरकात भोगेल आपल्या पापकर्मांना. मग भरपूर शिल्लक राहतील. मग पृथ्वी लोकावर येईल. इथे येऊन कुत्रा बनेल तो. जेव्हा सगळी याची सारी निघून जाईल, सगळी संपेल याची कमाई वर, आणि मग याला पृथ्वीवर आपटेल. कुत्रा बनेल हा, आणि डोक्यात याच्या किडे पडतील. ही 72 कोटी सेना जी मारली होती, हे त्याचा आपला बदला घेतील. याला कोणी मलमपट्टी करणारा नाही मिळणार. असा जुलूम केलाय काळाने, आपल्याला असे आंधळे बनवले आहे. आता परमात्मा म्हणतात, 72 अक्षोणी अक्षय करी चुनकरी ईश्वर एक, ये दे धारे मौत फिरे, ये सभी काल के भेख. हे ब्रह्मचे काळापर्यंतचे पुजारी हे पण असे सत्यानाशी आहेत. तर इथे गीता ज्ञानदाता पण म्हणतो की हे सगळे ज्ञानी आत्मा आहेत तर उदार, परंतु माझ्या अनुत्तम गतीमध्ये ओमने मिळणारी जी परमगती ती पण अनुत्तम आहे. कारण की जन्म मृत्यू नाही मिटले, कर्मदंड भोगावाच लागेल, शांती नावाची गोष्ट नाही. पुण्यात्म्यांनो, सतगुरु मिले तो इच्छा मिटे, पद मिल पदे समाना. चल हंसा उस लोक पठाऊं जो आज अमर अस्थाना. चार मुक्ति जहाँ चंपी करती माया होरी दासी. दास गरीब अभय पद पर से वो मिले राम अविनाशी. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमेश्वर पूर्ण ब्रह्म सर्वसृष्टी रचनाकार कबीरजींच्या असीम कृपेने तुम्ही पुण्यात्मे सत्संग ऐकायला उपस्थित झाला आहात. जन्मजन्मांतराचे पुण्य आणि सत्साधनांचा जो संग्रह होतो, तेव्हा परमात्मा मनुष्य जीवन देतो. अजूनही अत्याधिक जे पुण्यकर्मी प्राणी असतात, मनुष्य जीवन प्राप्त करून ते सद्गुरू शरण मिळवू शकतात. जे अत्यंत पुण्यकर्मी प्राणी असतात, त्यातील आपण आहात. कोणतेही कारण तुमच्यासाठी झाले, तुम्ही परमात्म्याच्या चरणापर्यंत पोहोचला आहात. जरी कोणी कोणत्याही कारणाने आले आहे, कोणी दुःखाच्या कारणाने इथे आले, कोणी संकटाच्या कारणाने आले आहेत, तर ते संकट, ते दुःख त्याच्यासाठी वरदान सिद्ध होईल. जर ते संकट त्याच्यावर नसते आले, तर तो प्राणी इथे आला नसता. काही पुण्यात्मे असे आहेत जे केवळ परमात्म्याच्याच शोधात आहेत. ते पण पुण्यकर्मी प्राणी आहेत आणि ती परमात्म्याची आवड त्यांच्यासाठी वरदान ठरली म्हणून ते इथे पोहोचले. आणि मनुष्य जीवन प्राप्त करून जे प्राणी भक्ती करत नाहीत, तर ते कर्महीन आहेत. आणि जे भक्ती करतही आहेत आणि शास्त्रविधी सोडून मनमाने आचरण करणाऱ्या संतांच्याकडे गेले आहेत, जे शास्त्रविधी रहित साधना करवून घेत आहेत, तर त्यांचे जीवन पण व्यर्थ आहे. ते पण कर्महीन आहेत. तर पुण्यात्म्यांनो, मनुष्य जीवन परत परत प्राप्त होत नाही. परमेश्वर कबीर देवजी स्वतः येऊन हे तत्वज्ञान सांगतात आणि समजावतात की मानुष जन्म दुर्लभ है,
मिले न बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे वो बोर न लगता डार। दुख में सुमरण सब करे, सुख में करे ना कोई, जय सुख में सुमरण करे तो दुख कहे को होवे। सुख में सुमरण किया नहीं, दुख में करते याद, कहे कबीरता दास की फिर कौन सुने फरियाद। राम नाम रटते रहो जब तक घट में प्राण, कब हो तो दीन दयाल के बनक पड़ेगी कौन। मानुष जन्म पाए के जो नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम। राम रटत कन्या भली, साकेट भलो न पूत, छेरी के गल में गलथना, जिसमें दूध ना मूत। राम रटत कोड़ी भलो, चू चू पड़े जो चाम, वो सुंदर शरीर किस काम का, जा मुख नाही नाम। राम रटत दारिद्र भलो, टूटी घर की छान, वो सुंदर महल किस काम के, जहाँ भक्ति नहीं भगवान। जिव्या तो वाए भली, जो रटे हरि नाम, नहीं तो काट फेंक दियो, ये मुख में भलो ना चाम। पुण्यात्म्यांनो, परमात्मा परमेश्वर स्वतः येऊन आपल्याला जागरूक करतात, हे समजवण्याचा प्रयत्न करतात की प्रथम तर हा मनुष्य जन्म खूप दुर्लभ आहे, मोठ्या मुश्किलीने प्राप्त होतो आणि मनुष्य जन्म मिळूनही जर परमात्म्याची भक्ती करत नसाल तर तुमचा मनुष्य जन्म व्यर्थ आहे। जैसे कुआ जल बिना फिर बनवाया क्या काम। आता ज्या विहिरीत पाणी नाहीये आणि ती खणून पण ठेवली आहे, तिचे पक्के बांधकाम पण करून ठेवले आणि खूप सुंदर दिसत आहे, तिच्यात पाणी नाही तर तिचं नाव विहीर असलं तरी तिच्यात गुण विहिरीचे नाहीत। अशाच प्रकारे जो प्राणी मनुष्य जीवन प्राप्त करून परमेश्वराची भक्ती करत नाहीत, त्यांचे नाव मनुष्य अवश्य आहे पण गुण मनुष्यांचे नाहीत। पुढे सांगतात, राम रटत दारिद्र भलो, टूटी घर की छान, वो सुंदर महल किस काम के, जहाँ भक्ति नहीं भगवान। परमात्म्याची भक्ती करणारा तो निर्धन व्यक्ती खरा आहे, चांगला आहे, ज्याच्या घराचे छप्पर जरूर तुटलेले असू दे, ज्याच्या झोपडीचे छत तुटलेले आहे आणि तो भक्ती करत आहे, तर म्हणतात सुंदर महल किस काम के, जहां भक्ति नहीं भगवान। छान महाल आहेत, खूप सुंदर बंगला बांधून ठेवलाय, परमात्म्याची भक्ती करत नाहीत। त्यांच्यापेक्षा तर तो गरीब व्यक्ती, निर्धन व्यक्ती, ज्याने छप्पर केले आहे, झोपडी आहे, हट आहे आणि त्याचे पण छप्पर तुटलेले आहे, छत तुटलेले आहे, म्हणजे इतका निर्धन आहे, तरीही तो त्या
मायाधारी पैसेवाल्यापेक्षाही चांगला आहे परमेश्वराला, तोच आवडतो. काय सांगतात? कबीर सब जग निर्धना, धनवंता ना कोय, धनवंता सो जानियो, जिस पर राम नाम धन होय. पुण्यात्म्यांनो, परमेश्वर स्वतः सर्व सृष्टीचे रचनाकार आहेत. सगळ्यांचे पालनहार आहेत कबीर साहेबजी, परमेश्वर परमपूज्य कबीर साहेबजी. आणि ते काशीमध्ये, बनारसमध्ये आले. एका विणकराकडे राहू लागले. पालन पोषणाची लीला विणकराच्या घरी झाली. आणि असे निर्धन की आपले कपडे विणत असत, मेहनत मजुरी करत होते. आणि कपडे विणण्यातून जो पगार मिळत होता त्यातूनच आपली गुजराण करत होते. एका झोपडीत राहत होते, कुटीत. आणि आपली भक्ती पण करत होते, प्रचार पण करत होते, त्यातूनच दान पण, धर्मभंडारे पण करत होते. ते का असे करत होते ते आपल्याला हे उदाहरण देण्यासाठी लीला करतात प्रत्येक युगात, की परमात्म्याच्या भक्तीसाठी ना कोणती जात किंवा धर्म बाधक नाहीये. परमेश्वराच्या भक्तीत शेठ असणं आवश्यक नाहीये. भक्तीसाठी मनुष्य जन्म असणं पर्याप्त आहे. मनुष्य जन्मानंतर मग परमसंत भेटणं अनिवार्य आहे, अति आवश्यक आहे. परमसंत भेटल्यानंतर मग भक्ती तुम्ही कशीही करा, भले तुमच्याकडे पैसा आहे, शेठ आहात, कोणी राजा आहे, चांगली गोष्ट आहे ती. तो भक्ती करत असेल तर खूपच छान आहे. आणि असा निर्धन पण भगवानाची भक्ती करत असेल तर तो पण भगवानाला तितकाच प्रिय आहे. आता सांगायचा भाव हा आहे की सगळेच शेठ नाही असू शकत, सगळेच धनी असू शकत नाहीत. आणि जसे आपण भक्तीच्या बिघडलेल्या प्रारूपाला जास्त बघतो, जसे आपण बघतो त्या शेठने तिथे 11,000 रुपये दिले असं बघतो, तर त्याचं नाव लिहिलं गेलं त्या आश्रमावर, तर सामान्य व्यक्ती हा विचार करतो की हे असे पार होतील जे इतके दान करतात. कोणी धर्मशाळा बांधली, त्याचं नाव लिहिलंय. कोणी किती दान केले, कोणी काही केले, तर आपण हा विचार करत होतो यांचाच नंबर आहे, हे पार होतील. परंतु परमात्मा म्हणतात, दान सगळे सारखे आहे. तुमच्या क्षमतेनुसार दान करा, तेच पर्याप्त आहे. जसे एका व्यक्तीकडे अब्ज रुपयांची संपत्ती आहे आणि त्याने 2 लाख रुपये दान केले, खूप चांगली गोष्ट आहे. आणि एका व्यक्तीकडे 2,000 रुपयांचे इन्कम आहे आणि त्याने त्यातले 1,000 रुपये दान केले, तर ते त्यापेक्षा अत्याधिक आहे ज्याने 2 लाख दान केले. या दोघांच्या मनातली मग भावना पाहिली जाते. जर भावना योग्य आहे, खरी भावना आहे, तर मग परमात्म्याला स्वीकारार्ह होते. सांगायचा भाव हा आहे की परमात्म्यावर आस्था, एक विशेष आस्था असेल तर दोन्ही भक्त परमात्मा प्राप्ती करू शकतात. परंतु सगळे शेठ होऊ नाही शकत, सगळ्यांकडे ही व्यवस्था होऊ नाही शकत, कारण की पूर्वजन्माच्या पुण्यांना आपण स्वर्गात बर्बाद केले आहे. आता परत नव्या पद्धतीने आपलं जसं प्रारब्ध बनलंय उर्वरित राहिलेल्या कर्मांचं, त्यालाच आपण भोगत राहिलो आहोत. परमात्मा येतात, सतभक्ती करवून घेतात, आपल्याला परत धनी बनवतात भक्तीचे. तर मग आपण परमात्मा मिळवण्याच्या लाईनमध्ये येतो. आता जसे दुसरे प्रारूप बिघडवून ठेवले आहे भक्तीचे, की जसे परमात्मा तेच मिळवू शकतात ज्यांनी सगळ्याचा त्याग केला, घरदार सोडून दिलं, जंगलात राहू लागले, घासपूस, फळे, आहार घेऊन आपलं जीवन व्यतीत करत आहेत. आणि कोणी तप करतो असं उभं राहून, कोणी शेकोटी करून चारी बाजूला
अग्नी लावून मध्ये बसून राहतो उन्हाळ्यात, थंडीत वरून जलधारा करतो. परमात्मा म्हणतात हे नुसते पाखंडी आहेत, ढोंगी आहेत, हे अवडंबर करणारे व्यक्ती आहेत. यामधून कोणताच लाभ नाही, ना या शास्त्र अनुकूल साधना आहेत. आणि शास्त्रविधीला सोडून मनमानी आचरण जे करतात ते आपल्या जीवनाचा नाश करत आहेत. गीताजींच्या अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 23 म्हटलं आहे की शास्त्रविधीला सोडून जे मनमाने आचरण करतात, मनमानी पूजा साधना करतात, त्यांना ना कोणतं सुख मिळतं, ना त्यांना कोणती सिद्धी मिळते, आणि नाही त्यांची गती होते, म्हणजे युजलेस. यामुळे तुझ्यासाठी अर्जुन, गीताजींच्या अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 24 लगेच म्हटलंय, म्हणून तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत सद्ग्रंथच प्रमाण आहेत. अर्थात जे शास्त्रात लिहिले आहे त्याचप्रमाणे तुम्ही केले पाहिजे. शास्त्रविधी सोडून कोणतीही साधना, पूजा, मंत्र, जप तुम्ही करत असाल तर ते युजलेस आहेत. आता गीताजीमध्ये पुण्यात्म्यांनो, केवळ ब्रह्मसाधनेचे तर ओम नाम सांगून ठेवले आहे. हेच वेदात सांगितले आहे. वेद ज्ञानदाता पण तोच आहे, गीता ज्ञानदाता पण ब्रह्म आहे. आणि त्यात तो सोबत संकेत करतो की वास्तवात पूज्य तर कोणी दुसरा परमात्मा आहे, जो गीता ज्ञानदात्याहून अन्य आहे. त्याची भक्ती केल्याने जीवाला मोक्ष प्राप्त होईल. इथे सांसारिक सुख पण त्याच्याकडूनच प्राप्त होतील, कारण तो परमात्मा आपल्या प्रारब्धाच्या कर्मांना नष्ट करून टाकतो, जे पापकर्म आहेत, आणि पुण्यकर्मांची भरभराट होत असते. जसे पूर्वीच्या काळी पिकांची पेरणी तर त्याच्यासोबतच गवत पण उगवायचं आणि पीक अर्ध मिळायचं. आता एका अशा औषधाचा शोध लागला आहे की पीक लावून ठेवलं आहे आणि त्यात तण उगवलं आहे अनावश्यक, तर त्यात एका सिंचनाच्या वेळी औषध फवारलं जातं. ते तणाचा नाश करतं, तणाला संपवून टाकतं आणि पिकाचं नुकसान नाही करत. ठीक अशाच प्रकारे आता त्या मंत्राचा शोध लागला आहे, त्याचं अन्वेषण झालं आहे, जो आपल्या पापांचा नाश करतो. पुण्य जसेच्या तसे राहतात. तो मंत्र या दासाच्या व्यतिरिक्त या वर्ल्डमध्ये कोणाकडेही नाही, 21 ब्रह्मांडात नाही तो मंत्र. तर तो मंत्र तुम्हाला दिला जाईल ज्याने तुमच्या पापांचा नाश होईल, आणि तो फक्त कबीर परमेश्वरांच्या परवानगीनेच, त्यांच्या कृपेनेच होईल. कारण मेन पॉवर आपला जो थर्मल प्लांट आहे, आपले जे मेन पॉवर हाऊस आहे ते कबीरजी आहेत. आणि पॉवर हाऊसमधून लाईट येते. आणि संत समजा ते छोट्या स्तरावरचे पॉवर हाऊस असतात, कोणी 33 केव्हीचा, कोणी 66 केव्हीचा. तर त्या संतांकडून जे त्या मेन पॉवरला कनेक्टेड जे संत आहेत ते पण समजा पॉवर हाऊस आहे, आणि मग त्या पॉवर हाऊसशी तुमचं कनेक्शन आहे, तर तुमचं काम होईल बरोबर, सगळी कामं होतील. तर जो पण मंत्र तुम्हाला दिला जातो तो कबीर परमेश्वरांच्या पॉवर हाऊसनेच काम करतो, असंच नाही करत हे काम. तर पुण्यात्म्यांनो, आता गीताजीमध्ये केवळ एक ओम मंत्र सांगितलाय ब्रह्मसाधनेचा, जो गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात म्हणतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे, नथिंग एल्स. इति बस. आणि जो याचा उच्चार करून स्मरण करत करत य प्रयाती त्यजन देहम, जे शरीर त्याग करून जातात, शेवटपर्यंत याचे स्मरण करत जातो, स याती परमाम गतीम, त्याला परमगती प्राप्त होते. म्हणजे ओमने मिळणारी जी गती, जे लाभ आहेत, ती परमगती ओमने मिळेल, ओम मंत्राने. आणि ते काय आहे? ब्रह्मलोक प्राप्ती. ओम नामाच्या जपाने, कारण हा ब्रह्मचा जप आहे, मंत्र आहे, तर याने ब्रह्मलोक प्राप्त होईल. आणि ब्रह्मलोकात गेलेले प्राणी पण परत या
मृत्यूलोकात येतात, जन्ममृत्यूमध्ये येतात. गीताजींच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16मध्ये, तर यासाठी गीताची अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 18मध्ये गीता ज्ञानदाता आपल्या गतीला ओमने मिळणारा जो फायदा आहे त्याला अनुत्तम म्हणत आहे. कारण जन्म मृत्यू, गीता ज्ञानदाता म्हणतो, अर्जुन तुझे व माझे खूप जन्म झाले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 व 9मध्ये, गीताजी अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 12मध्ये, गीताजी अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2मध्ये गीता ज्ञानदाता स्पष्ट करत आहे, माझा पण जन्म, उत्पत्ती होते, जन्म होतो आणि माझा मृत्यू पण होतो आणि जे माझ्यावर आश्रित प्राणी आहेत त्यांचे पण असेच होईल. अंडरस्टूड आहे? यासाठी तो म्हणतो की जर तुला पूर्ण मोक्ष पाहिजे आणि परमशांती पाहिजे, कारण जोपर्यंत जन्ममृत्यू आहे तर इथे तर अशाच समस्या समोर येतील. जितक्याही वेळा जन्म होईल हेच प्रॅक्टिकल असेल जे आज आपले होत आहे. हीच पद्धत असेल. मूल नाही झाले तरी दुःखी, झाले तरी दुःखी, कोणी मेले कोणी वाचले तर हाहाकार माजला. तर हे काय जीवन थोडंच आहे? नाही माहीत कधी दुर्घटनेत मृत्यू होईल, नाही माहीत कधी असा भयंकर आजार होईल, नाही माहीत कधी पूर येईल, नाही माहीत कधी भूकंप होईल आणि रात्री झोपला सकाळी नाही सापडणार. तर इथे शांती नाही मिळू शकत. जन्ममृत्यू जोपर्यंत राहील जीव सुखी नाही होऊ शकणार. एक स्थान असं सांगितले परमेश्वराने येऊन स्वतः, आत्तापर्यंत तर आपण स्वर्गापर्यंतची माहिती ठेवत होतो. जितके पण ऋषी महर्षी होते ते स्वर्गाच्या वर जाणत नव्हते. त्या परमेश्वराने येऊन सांगितले की एक परमस्थान आहे, सतलोक, सचखंड, जिथे गेल्यानंतर साधक परतून कधी नाही येत. तिथे जरा मरण नाहीये. जरा म्हणजे म्हातारपण आणि मरण म्हणजे मृत्यू. तिथे जन्म आणि मृत्यू नाहीये. तुम्ही तिथेच राहत होतात पूर्वी. तुमच्या चुकांनी तुम्ही इथे आला आहात. आता इथून हा काळ तुम्हाला जाऊ नाही देत आहे, मिसगाईड करत आहे, तुम्हाला इथे फसवून थांबवलं आहे, बाय फोर्स थांबवलं आहे. तुमच्याकडून संतान उत्पत्ती करवून घेतो आणि जेव्हा संतान उत्पत्ती होते तर आपण हे म्हणतो, हे माझे आहे, हे माझे आहे, हे माझे आहे. आणि जेव्हा मृत्यू होतो काळ म्हणतो, चल आता हे माझं आहे, आता तुझा धक्के खा तिकडे. आता मनुष्य जीवनातून जे कार्य आपण करायला हवं ते हा करू देत नाही. आणि करू दिलं तर नकली कितीही करा, जसं डोंगरावर चढा, दर्शन करून या, धक्के खा चांगले, काही प्रॉब्लेम नाही. आणि जेव्हा हे सतलोक आश्रम बरवालाकडे येऊ लागतात, 100 अडचणी निर्माण करतो, 100 शंका निर्माण करतो. तिथे असे कसे आहे, असे कसे आहे, आणि तिथे आपण भटकत राहत होतो. कधी मनात शंका नाही आली की इथे का आलो, इथे काय ठेवलं या दगडात? कारण ते काल प्रेरित होतो आपण. आता दयाल प्रेरित होऊन परमात्म्यांच्या परवानगीने आपण इथे येऊ शकू. आपल्याला परमात्म्याची कृपा राखणे आवश्यक आहे. त्यांची कृपा जोपर्यंत राहील तोपर्यंत राहील, जोपर्यंत तुम्ही मर्यादेत राहाल. परमात्म्यांचे नियम तोडले नाहीत तर त्यांचा तुमच्याबरोबर एक कनेक्शन राहील. आणि तुम्ही मर्यादा तोडली तर परमात्म्यांचा वरदहस्त हटतो. मग तुम्ही इथे नाही येऊ शकणार. मग तिथेच धक्के खाल जिथे खात होतात. तर इथे तुम्हाला परमात्म्याचा वरदहस्त तुमच्यावर राखण्यासाठी मर्यादा सगळ्यात पहिल्यांदा पाळावी लागेल. जे नियम सांगितले आहेत त्यात खंड पाडू नका. भगवान तुमच्या सोबत राहतील. तर इथे आता तर गीता ज्ञानदाता सांगतो की माझे तर केवळ एक ओम नाम आहे आणि त्याच्या स्मरणाने माझी जी गती मिळेल ती फायनल आहे माझ्याकडून. मग तो म्हणतो जन्ममृत्यू माझे पण होत राहणार आणि अर्जुन तुझे पण होत राहणार. परमशांती नाही होऊ शकणार. आणि मग सांगितले आहे 15व्या अध्यायाच्या 1 ते 4 मध्ये आणि 16 आणि 17 मध्ये. गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटलंय की अर्जुन तू सर्वस्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेने तुला परमशांती व सनातन परमधामाची प्राप्ती होईल. सनातन परमधाम म्हणजे शाश्वतम स्थानम. शाश्वत म्हणजे नेहमी राहणारे, अविनाशी सत्य. आणि स्थान म्हणजे धाम म्हणा, लोक म्हणा, भले स्थान म्हणा. तर आपण सतलोक म्हणतो. आपल्या भगवानाने त्याला सतलोक म्हटलंय.
दुसऱ्या शब्दात सचखंड म्हणतात. खंड म्हणा, द्वीप म्हणा, लोक म्हणा आणि सत म्हणजे खरे. तर सचखंड म्हणा, सतलोक म्हणा, सत्पुरुष म्हणा, सत्पुरुष म्हणा, शब्द वेगळे आहेत. तर त्या सतलोकातून ते परमात्मा स्वतः आले, तिथे राहतात भगवान. जे इथे नाही आले ते तिथेच राहिले. आपण इथे चुकीने आलो तर ते तिथेच राहत आहेत, सगळे आत्मे पुण्यात्मे. आणि जे परमात्म्याच्या या आदेशाचे पालन करून सद्भक्ती करून परत गेले ते पण तिथे विद्यमान आहेत. तर आपण तिथे राहत होतो आणि तिथे जावे लागेल आपल्याला. आता काय सांगतात 15व्या अध्यायाच्या 1 ते 4 आणि 16 ते 17 गीता ज्ञानदाता म्हणतो की क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. क्षरपुरुष हा स्वतः आहे. अक्षरपुरुष हा परब्रह्म आहे जो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. आणि क्षरपुरुष हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. आणि गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 म्हटलंय, उत्तम पुरुष तू अन्यः परमात्मा इति उदाहरतः य लोकत्रयम आविश्य विभरते अवैश्वरः. आता क्षरपुरुष व अक्षरपुरुष जे 15व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात म्हटलंय की हे तर दोघे नाशवान आहेत. यांच्या अंतर्गत जितकेही प्राणी आहेत ते पण आणि हे पण. जीव आत्मा वेगळा तर तो सेपरेट इश्यू आहे. ते गाढव कुत्रे सगळ्यांचे अमर आहेत, ते मरत नाहीत. मग परत म्हटले 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात, उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम, श्रेष्ठ प्रभू तर कोणी दुसरा आहे या दोघांहून. आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचे धारण पोषण करतो. कारण गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 म्हटलंय की उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे, ज्याचे वरती मूळ आहे, खाली तिन्ही गुणरूपी फांद्या. तर या संसाररूपी वृक्षाचे जे मूळ आहे ते मूळ परमात्मा आहे, परमक्षर ब्रह्म आहे. आणि मुळातूनच पूर्ण वृक्षाला आहार मिळतो. तर इथं सांगितलंय की जे मूळ रूपी भगवान आहे तो परमक्षर ब्रह्म. 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात अर्जुनाने विचारलं की तुम्ही जे 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात म्हटलं आहे हे भगवान, की जो तद्ब्रह्मला आणि सगळ्या अध्यात्माला आणि सगळ्या कर्मांशी परिचित होतो, माहीत करून घेतो, तो केवळ जरा आणि मरणातूनच सुटण्याचा प्रयत्न करतो, संसारामधील कोणत्याही वस्तूची डिमांड नाही करत. तर किम तद्ब्रह्म, तो असा कोणता भगवान आहे, कोण आहे तो परमात्मा, ज्याला जाणल्यानंतर मग इथल्या इच्छा समाप्त होतात. गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात म्हटलंय की तो परमक्षर ब्रह्म आहे. तर इथे 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात म्हटलंय त्या परमक्षर ब्रह्माकडे संकेत आहे. परमक्षर पुरुष म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, की तो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. तो उत्तम पुरुष तू अन्यः, तो परमात्मा तर कोणी दुसरा आहे. आता इथे गीता ज्ञानदाता 15व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात म्हणतो स्वतःबद्दल की मी तर केवळ लोकवेदांच्या आधाराने पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध होत आहे. कारण माझ्या अंतर्गत जितके प्राणी आहेत, जरी ते मूळ असो, जरी ते जीवात्मा असो वा जरी ते स्थूल शरीरधारी प्राणी असोत, जितके पण प्राणी माझ्या 21 ब्रह्मांडात आहेत त्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, त्यांच्यापेक्षा मजबूत आहे. म्हणून मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध होत आहे. आय एम नॉट पुरुषोत्तम, कारण तो तर 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात सांगितलंय तो तर कोणी दुसरा आहे. आणि लोकवेद म्हणजे ऐकलेल्या ज्ञानाच्या आधाराने आणि इथले जितके प्राणी आहेत ते मला पुरुषोत्तम मानत आहेत. मी पुरुषोत्तम नाहीये, माझा तर जन्ममृत्यू होत असतो. तर मी पुरुषोत्तम कसा असेल ज्याचा जन्ममृत्यू होतो? तर त्या पुरुषोत्तमाला मिळवण्यासाठी गीताचे अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 म्हटलंय की त्या परम अक्षर ब्रह्मच्या साधनेचा मंत्र सांगितला आहे की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मण त्रिविधः स्मृतः. त्या ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परम अक्षर ब्रह्मचा जो मंत्र आहे त्याला मिळवण्याची जी साधना आहे ती 3 मंत्रांची आहे आणि त्याचा 3 प्रकारचा विधी आहे स्मरण करण्याचा. हे आहे त्या परमात्म्याला मिळवण्यासाठी. याने काय होईल? गीताची अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 म्हटलंय की जेव्हा तत्वदर्शी संत भेटतील, जे उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाच्या सगळ्या विभागांना सांगतील, स वेदवित तो तत्वदर्शी संत आहे. तत्वदर्शी संत भेटल्यानंतर या अज्ञानरूपी अंधकाराला तत्वज्ञानरूपी शस्त्राने कापून
त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलंय की त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परत परतून कधी संसारात येत नाहीत. अर्थात त्याचा पूर्ण मोक्ष होतो. आणि केवळ गीता ज्ञानदाता सांगतो की त्याचीच भक्ती करा. आता पुण्यात्म्यांनो, सांगायचा भाव हा आहे की आपण जी साधना करत आहोत ही शास्त्र अनुकूल आहे का, त्याच्या विरुद्ध आहे, याला कुठून प्रमाणित करायचं, कुठून याची तुलना करायची, हे सद्ग्रंथ आहेत आपले, जसे श्रीमद भगवद्गीता आणि पवित्र 4ही वेद आणि पवित्र श्रीमद भगवद्गीता आणि पवित्र 18 पुराण आणि पवित्र 5वा वेद सूक्ष्म वेद, परमक्षर ब्रह्मची वाणी म्हणजे कबीर वाणी, आणि मग त्या संतांची वाणी ज्यांना भगवान स्वतः येऊन भेटले, जे विधान आहे प्रभूचे, त्यांच्या वाणीत जे काही लिहिलेले आहे ते आपले सद्ग्रंथ आहेत, ते आपले शास्त्र आहे. आता पुण्यात्म्यांनो, या शास्त्रांना आपल्याला लक्षपूर्वक बघायचं आहे की कोणते शास्त्र कोणत्या स्तराचं आहे. जसे गीताजी व वेदात ना हरे राम हरे कृष्ण, सीताराम राधेश्याम, ओम नमः शिवाय, ओम भागवते वासुदेवाय नमः, हे अशा तऱ्हेचे कोणतेही मंत्र नाही आहेत. ना तूही एक निरंकार, तू मुझे बख्श दे, मी तुला शरण, हे निरंकारी नाम देतात. आणि ना हे जे स हं हे नाम देतात, स हं हंस नाम देतात, म्हणजे या मनाच्या बकवास आहेत. यामुळे कोणताच फायदा जीवाला होणार नाही. आणि ना हे आकार मूर्त शब्द स्वरूपी राम सत्पुरुष, आणि ना हे मंत्र आहेत ररंकार, ओमकार, ज्योत निरंजन, सोहम आणि सतनाम. तर हे जे नाम आहेत, या 2 मंत्रांची जसे केवळ ब्रह्मची साधना करायची असेल, ओनली ओम मंत्र आहे. आणि परमक्षर ब्रह्मची करायची असेल तर 3 मंत्र आहेत, ओम तत्सत. ओम तर सरळ आहे, सार्वजनिक करून ठेवलाय, तो तर ब्रह्मचा. आणि तत् आणि सत हे सांकेतिक आहेत, गुप्त मंत्र आहेत. हे दास सांगेल, कोड वर्ड्स आहेत हे. तर तत्मंत्र हा, जसे गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 व 17 मध्ये 3 पुरुष सांगितले आहेत. पुरुष म्हणा किंवा भगवान म्हणा, प्रभू स्वामी म्हणा. एक क्षरपुरुष हा तर ब्रह्म आहे, त्याचा ओम मंत्र आहे ओम तत्सतमध्ये. आणि दुसरा अक्षर पुरुष आहे, ज्याला परब्रह्म म्हणतात. 7 शंख ब्रह्मांडांचा जो स्वामी आहे, जो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे, तो अक्षर पुरुष आहे. त्याचा मंत्र हा तत् आहे. आणि जो सत मंत्र आहे ओम तत्सतमध्ये, तसा तत् हा सांकेतिक आहे, सरळ नाही. ओम तत्सत हा जप नाही करायचा आहे असा. आता सत जो मंत्र आहे तो पण सांकेतिक आहे. याचा अन्य एक मंत्र आहे, हा आहे परमक्षर ब्रह्मचा. हा त्या परमपित्याचा मंत्र आहे. तर या तिघांचीच मजुरी करायची आहे आपल्याला, साधना करायची. साधना म्हणजे मजुरी. तर या तिघांची साधना करायची आहे. आता पुण्यात्म्यांनो, पूजा आणि साधना यामध्ये फरक असतो. पूजा काय आहे? जसे आपण कोणाकडून कर्ज घेतलं आहे, कर्ज, तर आपण ते कर्ज फेडण्यासाठी जी साधना करत आहोत ती मजुरी करत आहोत. तर आपण ज्याला कर्ज द्यायचंय त्याची पूजा नाही करत, आपण तर त्याचे कर्ज फेडण्यासाठी त्याची मजुरी करत आहोत. आता जसे आपण पुण्यात्म्यांनो, जसे तुम्ही सफरचंद खरेदी केले, सफरचंद, आता ते सफरचंद कसे मिळवायचे? सगळ्यांना माहिती आहे, सफरचंद आहे, मार्केटमध्ये मिळतात. परंतु खिशात पैसे नसतील तर मार्केटमध्ये कसे मिळतील? आता हे पण ज्ञान झाले की सतलोकात सत्पुरुष आहे आणि तिथे सगळे सुख आहे. तर तिथे पोहोचायचं कसं? ते भक्तिधन हवं. जसं आपल्याला सफरचंद खायचं आहे, सफरचंदाच्या गुणाचे ज्ञान झाले,
आणि ते कुठे मिळते? मार्केटमध्ये, मंडईमध्ये किंवा कुठेही बाजारात मिळेल. तर कसं मिळेल? पैशाने मिळेल. तर पैशासाठी आपल्याला काय करावं लागेल? कोणी मजुरी करेल किंवा कोणी कोणता धंदा करेल, मग पैसे गोळा करेल आणि मग सफरचंद घ्यायला जाईल. मार्केटमध्ये जाताच मिळतील ते. आणि खिशात पैसे नाहीत तर फिरशील तिथे, सफरचंद पण ठेवलंय, कोणी उचलून नाही देणार तुला. तर असेच आपल्याला सतलोकी जायचं आहे. तर आपला उद्देश जो होता, पूजा सफरचंदाची केली होती, सफरचंदाची होती, परंतु मजुरी कुठे दुसरीकडे करत होतो. तर आपल्याला मिळवायचं आहे परमेश्वर कबीरदेव, सतलोक मिळवायचा आहे, ते आपले सफरचंद आहे आणि मजुरी ही आहे. आता ही मजुरी सांगितली आहे ओम तत्सत मंत्राची. आणि जो प्रथम मंत्र तुम्हाला दिला जातो यांच्या पूजा नाही आहेत, ही पण मजुरी आहे त्या सफरचंदाला खाण्यासाठी, मिळवण्यासाठी, परमेश्वरापर्यंत जाण्याची. म्हणजे आपल्या शरीराच्या आत या भगवानांचा जे आहे ना, आपल्या आपल्या मर्यादेनुसार यांचं आपल्यावर कर्ज आहे आणि या मंत्रांची मजुरी करून आपण यांचे कर्ज फेडून टाकू. मग ते आपल्याला नो ड्यूज सर्टिफिकेट देतील, NOC. आणि जेव्हा यांच्याकडून NOC मिळेल तेव्हा आपण त्रिकुटीकडे जाऊ शकतो, नाहीतर नाही जाऊ शकत, कारण की हे आपले शरीर आहे. एक ब्रह्मांड जे आहे, एका ब्रह्मांडात जी पण व्यवस्था होत आहे त्याचीच ही एक या शरीरात व्यवस्था आहे. जसे TV मध्ये चॅनेल असतात, टेलिव्हिजनमध्ये चॅनेल्स असतात, तर असे आपल्या शरीरात चॅनेल्स बनलेले आहेत. हे बॅकबोन जे आहे, पाठीचा कणा, बॅकबोन, याच्या आतल्या बाजूला बिलकुल एकास एक चिकटलेले आतड्यांसारखे बनलेले आहे. खाली जे बॅकबोन पाठीचा कणा संपतो, खाली गुदद्वाराजवळ, तर त्याच्या 2 बोटे वर पाठीचा कणा जिथे एंड होतो त्याच्या 2 बोटे वर एक मूळ कमळ आहे. आणि मूळ कमळात गणेशाचे अधिपत्य आहे, त्याचं ऑफिस आहे, हे समजा. आणि त्याच्या ऑफिसचे जे कर्ज आपल्याला फेडायचं आहे त्याची मजुरी वेगळी सांगून ठेवली आहे, मंत्र तुम्हाला देऊन ठेवले आहेत. त्यानंतर त्याच्या 2 बोटेवर बॅकबोनमध्ये तिथे सावित्री आणि ब्रह्माजींचे ऑफिस आहे, त्याला स्वाद चक्र म्हणतात. त्याच्यावरती जी नाभी, तुमची बेंबी नाभी, याच्या बॅकसाईडला बॅकबोनच्या सोबत अशी आतडीसारखी चिकटलेली आहे, त्यात 8 पाकळ्यांचं कमळ आहे. आणि जे ब्रह्माजींचं आहे ते 6 पाकळ्यांचं कमळ आहे आणि गणेशजींचं आहे ते 4 पाकळ्यांचं कमळ आहे. आणि मग इथे हृदय कमळ, चक्र कमळ, हे हार्ट नाही, हृदयाचा अर्थ मध्य पण होतो. तर आपला जो पाठीचा कणा आहे आणि इथे दोन्ही स्थानांच्या मध्ये हे स्थान आहे, हा मध्य आहे. याच्या बॅकमध्ये पाठीच्या कण्याच्या आतल्या बाजूला तिथे या शिव आणि पार्वतीचे ऑफिस आहे. म्हणजे इथे यांचे कमळ आहे आणि 12 पाकळ्या आहेत, यांच्या 12 पाकळ्या. आणि हे कंठ कमळ, हा कंठ आहे याच्या मागे पाठीच्या कण्याच्या आतील बाजूला. तिथे इथे दुर्गाजींचं कमळ आहे ज्यात 16 पाकळ्या आहेत. तर आपण यांची मजुरी करू, यांची मजुरी करून आपण यांच्याकडून नो ड्यू सर्टिफिकेट घेऊ. जसे कोणी विदेशात गेला आहे आणि तिथे त्याने कोणता व्यवसाय केला होता, त्यात नुकसान झालं, त्याच्यावर कर्ज झालं, त्याला कर्ज झालं आणि त्याने जसे कनेक्शन करून ठेवले, विजेचे कनेक्शन घेऊन ठेवले होते, टेलिफोनचे कनेक्शन घेऊन ठेवले होते, वॉटर सप्लायचे आणि अजून पण खूप सगळे, तर त्या सगळ्या सुविधा त्याच्या बंद झाल्या, कारण तो निर्धन झाला, त्याच्याजवळ पैसे नाही राहिले, कारण त्याची साधना ठीक नव्हती, त्याची भक्ती, त्याची ती फॅक्टरी चालली नाही कोणत्याही कारणाने. तर आता त्या सुविधा मिळत नाहीत, कर्ज फेडता येत नाही. तर कोणी मध्ये असा प्रभावशाली व्यक्ती आला आहे आणि तो सांगेल मागणाऱ्यांना जाऊन की बाबा मी याचा गॅरंटीयर आहे, याला सगळ्या सुविधा द्या, हा तुमचे कर्ज फेडेल टप्प्याटप्प्याने. तर परत सुविधा मिळवून दिल्या तरी तुम्हाला मजुरी तर करावीच लागेल आणि त्याचं कर्ज पण फेडावं लागेल. ठीक यासाठी अशा प्रकारे
या भगवानांचे कर्ज आपल्यावर आहे ते इथून खालचे प्रधान आहेत, मुख्य आहेत. यांचे कर्ज आपल्याला फेडावे लागेल. हे कर्ज फेडायचे हे 5 मंत्र आहेत. गुरु ग्रंथ साहेबमध्ये जो उल्लेख आहे 5 मंत्रांचा, वेदात पण आहेत. नाम स्पष्ट नाही आहेत त्यात. 5 मंत्र, 7 मंत्र, 3 मंत्र, त्यातही असे प्रमाण आहे. त्यासाठी सांगून ठेवले ते तत्वदर्शी संत सांगू शकतात आणि कोणाला माहिती नाही. तर हे 5 मंत्र आहेत जे तुम्हाला प्रथम मंत्रात दिले जातात, फर्स्ट अँड लास्ट सोडून. मधले जे 5 मंत्र आहेत ते आहेत हे पंच मंत्र, आणि यांच्या जपाने तुम्हाला जेव्हा हा आत्मा हृदयात असतो, हृदय कमळामध्ये, आणि इथून ती खालच्या बाजूला जाते मूळ कमळात. मूळ कमळात जाईल तर तिथून परत जाऊन मग त्रिकुटीला जाण्याची वेळ येईल, जेव्हा प्राण आपले जातील, म्हणजे शरीराचा अंत होईल. मग हा आत्मा सगळ्यात पहिल्यांदा मूळ कमळात जाईल आणि तिथे याचे नो ड्यूज सर्टिफिकेट तयार असेल, कारण याने त्याचे कर्ज फेडले भक्ती साधनेची मजुरी करून. मग हा पोहोचेल दुसऱ्या स्वादचक्रात. पुण्यात्म्यांनो, हे आध्यात्मिक ज्ञान आहे आणि तुम्ही 1ली, 2री, 3री, 4थीच्या वर्गाचे विद्यार्थी आहात. कोणाला 2 वर्ष झालीत, कोणाला 3 वर्ष झालीत, 4 वर्ष, 5 वर्ष झालीत कोणाला. ह्या आध्यात्मिक ज्ञानाला समजण्यासाठी खूप वेळ लागेल. तर हळूहळू, कारण एका दिवसात तर नाही समजू शकत, तर हळूहळू वेळेनुसार सत्संगाच्या माध्यमातून प्रवचन केले जाते आणि सत्संगामध्ये एक विशेष लक्ष दिले जाते की प्रथम वर्गाची पण मुले असतात जे पहिल्यांदाच आलेले आहेत, तर सर्व प्रकारचे डोस प्यायला लागतात, कारण की सगळ्यांनाच आधार मिळावा, विश्वास दृढ व्हावा, भगवानावर श्रद्धा निर्माण व्हावी. तर पुण्यात्म्यांनो, या काळाने आपली सगळी व्यवस्था अशी बनवून ठेवली आहे, वेगळी पाप होऊ दे. तर अशा प्रकारे आपण संतान उत्पत्ती करतो. ते ब्रह्माजींच्याच विभागात येते, तर त्यात आपण खूप वेस्ट करतो, आपल्या शक्तीला खूप वेस्ट होते. तर ते कर्ज ऋण बनते आपल्यावर. मग या मंत्रांच्या जपाने जेव्हा आपण ब्रह्माजींच्या इथे जाऊ, तेव्हा मग ते त्या मंत्राच्या जपाने सगळे पाप जे आपले लोन झाले होते, आपले जे वेस्टेज झाले होते, त्याला तिथे या मंत्राने आपले स्टोअर होतील, रिस्टोअर होईल. तर तिथे तो आपल्याला मुक्त करेल. मग आपण जाऊ विष्णूजींच्या त्या दरबारात, तिथे पण आपले इथे नो ड्यूज सर्टिफिकेट मिळेल, कारण तुम्ही त्याची मजुरी करून कर्ज फेडलेले असेल. मग तुम्ही याल हृदय कमळात आणि तिथे मग तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे त्याच्या जपाने तुमची तिथून सुटका होईल. तिथून नो ड्यूज सर्टिफिकेट तुमचे तयार असेल आणि मग कंठ कमळात याल. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब, आपलं नाव? पंडित महाजी कुटे. आपण कुठून आलात? मी शिवनी बुद्रुक, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली इथून आलो. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आणि LIC एजंट. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपाल महाराजांची दीक्षा 2/6/2018 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याच्या अगोदर मी भगवान शंकराची, प्रभू रामचंद्राची, अष्टभुजा देवीची ही भक्ती करत होतो. त्यावेळेस आमच्या गावामध्ये दरवर्षी 4 महिने ग्रंथ लावायचा आणि तो ग्रंथ वाचायचा, सांगायचा, हे मी करत होतो. ज्ञानेश्वरी पारायण करत होतो आणि ते पारायण करण्यासाठी आळंदीला देखील जात होतो. 7 वर्ष सतत आळंदीला जाऊन मी पारायण केलं, ज्ञानेश्वरी पारायण केलं. गावामध्ये भगवान शंकराचं मंदिर आहे बाजूला, त्या ठिकाणी देखील मी जवळजवळ 16 वर्ष सोबत 25 ते 30 माणसं घेऊन मी तिथे पारायण करत होतो. अशा प्रकारचा मी भगवान परमात्माचा कार्यक्रम करत होतो. सर,
जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे, जशी देवीदेवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, पारायण करणे, या भक्तिसाधना आपण करत होतात. तर मला हे प्रामुख्याने विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज हे कोण आहेत? ते काय ज्ञान देत आहेत? हे तुम्हाला कसं कळालं आणि तुम्ही त्यांच्याकडे कसे गेलात? मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होतो. संध्याकाळचे 4:30 वाजण्याचा टाईम होता. त्यावेळेस एक 12 वर्षाचा मुलगा आमच्या गावामध्ये ज्ञानगंगा आणि जिने की राह हे 2 पुस्तकं घेऊन आला आणि तो म्हणत होता, बाबाजी घराच्या बाहेर या, हे बघा मी 2 पुस्तकं घेऊन आलेलो आहो आणि तुमच्या शाळेमध्ये संध्याकाळी 6 वाजता सत्संग सुरू होणार आहे आणि तो तुम्ही ऐकायला जरूर या. ते ज्ञानगंगा पुस्तक मी घेतलं आणि ठेवलं आणि नंतर ताबडतोब त्याच्या पाठीमागच मी शाळेमध्ये गेलो तर तिथे सत्संग सुरू झाला. सत्संग हा ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. तो ऐकल्यानंतर मला देखील माझ्या हृदयात चलबिचल झाली की एवढूसा बालक हा देखील सत्संग म्हणतो. आपल्या समाजात 80 वर्षाची म्हातारी असून त्यांना देखील सत्संग ही शब्द कळत नाही. याच्यामध्ये काय गुहे असलं पाहिजे म्हणून मी ताबडतोब त्याच्या पाठीमागे गेलो आणि सत्संग ऐकला. सत्संगामध्ये संत रामपालजी महाराज हे 6 शास्त्र 18 पुराणाचं उदाहरण देऊन कबीर इज गॉड हे शब्द सत्य सांगत होते आणि ते मला अगदी माझ्या बुद्धीला पटलं आणि ते पटल्यानंतर मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी असा एकच ध्यास घेतला की मला म्हणला हा जो संत आहे हा संतच मला गुरु करायचा, अशा माझ्या मनानं बिलकुल चंग बांधला आणि 2/6/2018 मी भक्त जे आमच्या सावरखेड्यामध्ये होते त्यांच्याकडे सत्संग होता, तिथे गेलो आणि संत रामपाल महाराजाची दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या गावी संत रामपालजी महाराजांकडून सत्संग दाखवण्यात आला होता आणि त्या सत्संगाला आपण गेलात आणि त्या सत्संगामध्ये जे संत रामपालजी महाराजांनी जे पुरावे आपल्याला दाखवलेत त्यातनं आपल्याला जाणवलं की आपल्याला संत रामपालजी महाराजांनाच गुरु करायला हवं, म्हणून आपण त्यांना गुरु धारण केलं. तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय अनुभव आलेत? संत रामपालजी महाराज गुरु केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये अप्रतिम असे अनुभव आलेले आहेत. मला अर्धांग झालं 2005मध्ये मला पॅरालायसिसचा झटका आला. त्या झटक्यामध्ये मी अगदी बेशुद्ध झालो होतो, परंतु कोणत्याही प्रकारे मला चालता येत नव्हतं. जेव्हापासून मी दीक्षा घेतली तेव्हापासून मला आता एक गोळी देखील घेण्याची आवश्यकता राहिली नाही. मी अगदी सुरळीत चालतो, संपूर्ण शेतातला व्यवहार करतो, माझ्या लेखापडीचं काम मी अगदी मनोभावाने करतो. मला कोणत्याही प्रकारची व्यथा होत नाही आणि मला त्रास जाणवत नाही. त्याचप्रमाणे हे माझ्या शेतामध्ये 50 फूट विहीर खोदली. त्या विहिरीला पाणी नव्हतं, परंतु संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं माझ्या विहिरीला आज 8 तोट्या बंद करायचं काम पडत नाही. सतत माझी मोटार चालते, एवढी दया आहे. मी बरेच वेळ मधात पैशाच्या आर्थिक बाबतीत अडचणीत आलो, परंतु संत रामपालजी महाराज कशा प्रकारची माझ्यावर कृपा करत होते हे मला कळत नव्हतं आणि माझी आर्थिक अडचण क्षणोक्षणाला दूर होऊ लागली. अशा प्रकारचं आणि माझ्या अंतःकरणामध्ये शरीरामध्ये असणारा व्याधी तो म्हणजे आम्लपित्त हे देखील नाहीसं झालं. गुडघ्याची बिमारी ती देखील नाहीशी झाली. अशा प्रकारचे मला संत रामपालजी महाराज गुरु केल्यापासून अनेक अनुभव आलेले आहेत. सर, जसं आता तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला जी शारीरिक व्याधी होत्या त्यातनं आपल्याला आराम मिळाला, त्याचप्रमाणे आपल्याला जे विहिरीला पाणीसुद्धा लागलं. पण मला हे विचारायचं आहे, आपण हे कुठल्या दाव्यानुसार सांगू शकाल की केवळ हे सगळ्या गोष्टी झाल्या ह्या केवळ संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे किंवा त्यांनी जो दिलेला तुम्हाला गुरुमंत्र आहे त्यामुळेच झाला? त्याचं कारण असं आहे की मी 22 वर्षापर्यंत बाकीच्या संपूर्ण देवदेवतेची पूजा करत होतो, पाठ करत होतो, त्यांचं ध्यान आणि चिंतन, त्यांचा जप करत होतो. याच्या अगोदर 2 गुरु केले होते. त्या 2 गुरुपासून मी दीक्षा घेतली होती, परंतु मला येणारं संकट हे कधीच दूर होत नव्हतं. माझ्या मनातल्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नव्हत्या. परंतु रामपालजी महाराज गुरु केल्यानंतर माझ्या अंतःकरणातलं दुःख आणि मला हे येणाऱ्या व्याधी ह्या सगळ्या दूर झाल्या, असा माझा अनुभव आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक शेतकरी आहात आणि आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा त्रस्त झालेला आहे. वेगवेगळ्या प्रकारची संकटं त्याच्यावर आज येत आहेत. नैसर्गिक आपत्ती असो किंवा
बाजारभाव असो, या सर्वापासून तो त्रस्त झालेला आहे. आणि समाजाला जो एक मोठं जे काही दुःख आहे की आपल्या मुलीचं लग्न करणं, त्या लग्नासाठी शेतकरी आपलं शेती विकतो, त्याचप्रमाणे कर्ज करतो आणि त्या थाटामाटात आपल्या मुलीचं लग्न करतो, परंतु त्यातून त्याला जी अपेक्षा असते आपल्या शेतपिकातून ती दूर होत नाही आणि तो आत्महत्येला प्रवृत्त होतो. तर असं असताना आपण सुद्धा एक शेतकरी आहात, परंतु त्या विपरीत आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतली आणि आपल्याला हे अनुभव येत आहेत. तर आपण हे आपल्या अनुभवातून जे शेतकरी आज त्रस्त आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, या सर्वांना आपण काय संबोधित कराल? मी छोटा माणूस आहे, मी एक संदेश तर देऊ शकत नाही, परंतु हात जोडून सर्वांना विनंती करू शकतो की संत रामपाल महाराज एकमेव संत आणि एकमेव भगवान परमात्मा आहेत. म्हणून कारण संपूर्ण जगाचे सृजनहार आणि पालनकर्ते रामपालजी बाबा आहेत. म्हणून ह्या ठिकाणी आपल्या अंतःकरणात ज्या काही शंका असतील, ज्या काही भावना असतील, ज्या काही इच्छा असतील, ते जर आपण मनोभावे जर त्या परमात्म्याची भक्ती केली तर त्या सगळ्या बाबा आपले मनातल्या शंका दूर करतात आणि आपली जी इच्छा आहे ती देखील संत रामपालजी बाबा पूर्ण करतात, असा मला अनुभव आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज पृथ्वीच्या पाठीवर संत रामपालजी महाराज एकमेव संत आहेत जे साधकाला शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि त्या भक्तीच्या जोरावर त्याला सुख प्राप्त होते. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या श्रोत्यावर्गाला किंवा जे काही दुःखी कष्टी लोक आज आपला प्रोग्राम बघत आहेत, त्यांना जर त्यांच्या दुःखाचं समाधान पाहिजे असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजाची दीक्षा हे दररोज टी व्हीवर चॅनल चालतात. त्या चॅनलला खालून एक पिवळी पट्टी येते, त्या पट्टीमध्ये पूर्ण नंबर असतात. कोणत्याही नंबरवर फोन करून त्या ठिकाणी आपल्याला दीक्षा घेता येते किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये नाम सेंटर आहे, त्या नाम सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी देखील नामदीक्षा घेता येते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या कृपेने प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र उभारित केले गेले आहेत आणि तेथे साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मिळू शकते. तर ह्या अनुषंगाने साधक तेथे गेला असता त्या साधकाकडनं संत रामपालजी महाराजांचे अनुयायी किती चार्ज घेतात किंवा त्यांना किती पैसे द्यावे लागतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्याकरता 5 पैसे किंवा 1 नया पैसा देखील शुल्क लागत नाही. हे निःशुल्क नामदान आहे. अशा प्रकारचं प्रत्येक सेंटरवर नामदान सेंटरवर परमात्म्याच्या कृपेनं ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या व्यवस्थेचा लाभ आपण घेऊ शकतो. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70303039